नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 7 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. जेव्हा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो, तो त्या व्हिडिओमध्ये म्हणतो 16 डिसेंबरची व्हिडिओ तुम्ही बघितली आहेच, म्हणून तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. त्यामुळे माझी बायको रुसलेली आहे आणि त्या बायकोला मनवण्याचा मी 21 दिवसाचं व्रत करतोय. म्हणतात ना, कुणाचा लळा लागण्यासाठी किंवा विसरण्यासाठी 21 दिवस पुरेसे असतात. आता तेच व्रत मी करणार आहे. त्यासाठी मी माझ्या बायकोच्या घराबाहेर उभा आहे. हे बघा माझ्या बायकोचं घर. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे मला. म्हणून आत्ता जी मी काही व्हिडिओ टाकतोय ती प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप व्हायरल करा. हो, #नंदिनी ये ना म्हणून टाकायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ नंदिनी पण बघत असते. मालिनी काकू, काव्या, पार्थ, पिहू आणि वसू आत्या आणि रम्या पण बघत असते. त्या दोघींना तर खूप हसायला येतं. त्यांना माहिती आहे की चुकीच्या कमेंट टाकायच्या आणि त्यासाठी त्या दोघी पण फेक अकाउंट बनवण्याचा विचार करतात. आणि दुसरीकडे व्हिडिओ बघून झाल्यानंतर मालिनी काकू लगेच जीवाला कॉल करतात. ते त्याला म्हणतात, तू रिक्षामध्ये राहणार? तू विक्रम देशमुखांचा मुलगा आहे आणि असा रिक्षामध्ये? आणि काय रे, थंडीचे दिवस आहे, डास चावती. मी नंदिनीला कॉल करते आणि तिचे कानच खेचते. पण नंदिनी पण अति करते ना, असं वाटतंय ना. तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई ऐक ना, नंदिनीला काहीच बोलू नको. अगं ती मला घरात जरी घेत नसेल ना, पण मग तिला माझी खूप काळजी आहे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे ठीक आहे दिवसभर बाहेर, पण मग रात्रीचं तर घरात घेतलं पाहिजे ना, तुला त्रास होईल याचा. तर इथे लगेच थोडा इमोशनल सीन घेतलेला आहे. जीवा खूप इमोशनल होतो. तो मालिनी काकूंना म्हणतो, अगं होऊ दे ना त्रास. आधीच आम्ही नवरे खूप बदनाम आहोत. आमच्यावर सहज शेरे मारले जातात की तुम्ही नवरे बायकोसाठी काही एफर्ट्स घेत नाही. मी जे शिवधनुष्य उचललंय ना, त्यामुळे समाजात एक वेगळा बदल घडू शकतो. मी आज जे नंदिनीसाठी एफर्ट्स घेतोय ना, तेच एफर्ट्स जगातील इतर नवरे आपल्या बायकांसाठी घेतील. एक चांगला संदेश मिळेल आणि जे काही डिवोर्स वगैरे होता तिथपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही. तर नंतर मालिनी काकू पण तयार होता. ठीक आहे, पण मग तू तुझी काळजी घे आणि काही जरी लागलं तर सांग. तर दुसरीकडे नंदिनीची आई एक व्हिडिओ दाखवायला आणत असते नंदिनीला. तर नंदिनी लगेच म्हणते, आई मला जीवनची व्हिडिओ अजिबात दाखवू नको हां. बरं तरी बाबा झोपले, नाही तर ते इतके चिडले असते ना. नंदिनीची आई लगेच म्हणते, झालं तुझं बोलून? अगं आरुच्या कॉलेजमध्ये तिला पांढरा ससा दिसला होता, त्याचाच व्हिडिओ मी तुला दाखवायला येत होती. आणि तुला जीवांचा इतका राग येतोय तर त्यांचा व्हिडिओ का बघत बसली होती? हे ऐकून नंदिनी थोडी कावरी होते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर नंदिनीची आई लगेच जीवाच्या व्हिडिओला #नंदिनी ये ना असं म्हणून लाईक करतात. आणि जीवाची व्हिडिओ खूप व्हायरल झालेली असते आणि चांगला प्रतिसाद पण येतो. हे बघून जीवा आणि गुड्डू दोघं पण खूप खुश असतात. तर दुसरीकडे नंदिनी परत जीवासाठी ताट वाढत असते. नंदिनीच्या आई तिथे येतात. ते विचारतात, अगं हे काय, परत कुकर लावला तू? सगळ्यांची जेवणं झाली. लगेच नंदिनी तिच्या आईकडे जेवणाचं ताट देते आणि म्हणते, बाहेर जे आहे ना त्यांच्यासाठी हे देऊ नये. तेव्हा नंदिनीच्या आई म्हणतात, अगं ते वॉचमनला फक्त 1च दिवस झाला आहे, तुला एवढी काळजी? त्याला डायरेक्ट जेवायला देते. तेव्हा नंदिनी पटकन बोलते, अगं वॉचमनसाठी नाही, जीवांसाठी आहे. लगेच शांत बसते. तितक्यात नंदिनीची आई म्हणतात, चला तुझ्या तोंडून आलंय ना, बरंच झालं. पण ते कळलंच होतं मला, तुझे डोळे तुझं ऐकत नाही नंदिनी. मनातली काळजी भरून आली आहे डोळ्यात. खरंच नंदिनीच्या डोळ्यामध्ये जीवासाठी काळजी दिसत असते आणि तिच्या आईने बरोबर ओळखलेलं असतं. नंतर त्या म्हणतात, नवऱ्याला काही निरोप? लगे नंदिनी म्हणते, काही नाही गाई, जा तू पटकन. आणि हो, त्यांना सांग की पटकन भातामध्ये हात घालू नका, कारण गरम आहे, हात भाजेल. लगेच त्या बरं म्हणून निघून जाता. तर दुसरीकडे पार्थ बघायला मिळतो. तो त्याचं ऑफिसचं काही काम करत असतो. काव्याचा स्केच त्याच्यासमोर येतो. तर तो फोटो उचलतो आणि फाडणार तितक्यात पार्थचं अंतर्मन म्हणजेच त्याची प्रतिमा त्याच्यासमोर दिसते. जीवाला नाही का जीवाची प्रतिमा दिसली होती, तसाच सीन आता पार्थ बरोबर पण घेतला आहे. तेव्हा पार्थ लगेच त्याला म्हणतो, कोण आहेस तू आणि इथे काय करतोय? तेव्हा तो लगेच म्हणतो, मी काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे आणि मी माझ्या मांजरीचं क्रीम लावतोय. ही नाईट क्रीम आहे आणि ही डेला पण लावता बरं का, माझ्या मांजरीने सांगितलं आहे.
आणि ही क्रीम माझी मांजर लावते ना तेव्हा खूप गोड दिसते. हे क्रीम तुलासुद्धा लावलं होतं ना रे? आणि अचानक बाबा आले होते. तो सीन बघून परत हसायला आलं हं प्रेक्षकांना. तू का रागवलास आहे? आणि काव्या तुझ्यासाठी किती एफर्ट्स घेत आहे हे तुला दिसत नाही का? जेव्हा तू घेत होता एफर्ट्स तेव्हा त्यांना दिसत नव्हतं. आता त्या घेत आहे एफर्ट्स पण मग तुला दिसत नाही आहे. बरं मला सांग, कधी सुकावणारं वादळ बघितलं आहे? तेव्हा पार्थ लगे मान हलवून नाही म्हणतो. तेव्हा ते अंतर्मन लगेच म्हणतं, तर काव्याकडे पहा. कधी तुझ्या प्रेमाने फुललेलं पूर्ण फूल पाहिलं आहे? काव्याकडे पहा. काव्या जीवाला आवाजाव करत होत्या, कारण का त्यांच्यातलं नातं अवघडलेलं होतं. आता जीवाला त्या नंदिनीसोबतच बघताय आणि त्यांना फक्त तू हवा आहे हे समजून घे. तुला आणि नंदिनीला आपला जोडीदार म्हणून मान्य केले दोघांनी, तेही मनापासून. काय आहे, जीवा फक्त आता मित्र आहे तिचा आणि नात्याने धीर. लग्न झाल्यानंतर नंदिनीने जो ठामपणा दाखवला होता ना तुझ्याबद्दल, तोच ठामपणा आता काव्या जीवाबद्दल दाखवत आहे. त्यांच्या मनातला गोंधळ आता संपलेला आहे मिस्टर आर्किटेक्ट. आता तुम्ही कधी मूव्ह ऑन होणार आहात? कारण काय, ही काव्या तुम्हाला प्रेमात पडायला लावणारच असं म्हणून तो गायब होतो. तर पार्थ इकडे तिकडे बघतो तर त्याला कुठेच दिसत नाही. तर दुसरीकडे गुड्डू व्हिडिओ त्याच्या बायकोला पाठवत असतो. त्या व्हिडिओमध्ये तो रडून दाखवतो, मुझे बहुत भूक लगी है बाई, लेकिन खाना खिलाने को कोई नहीं है. हे बघून जीवा येतो तिथे आणि तो म्हणतो, अशा रडक्या व्हिडिओ कशाला बनवतो रे? तेव्हा गुड्डू म्हणतो, माझी जी पिंकी आहे ना, तिला ही व्हिडिओ बघून माझ्यासाठी बुरा लागायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर जीवाच्या लक्षात येतं की हा नाटक करतो, याला काही भूक वगैरे लागली नाही आहे. त्याला विचारतो, म्हणजे तुला भूक नाही लागलेली, तू नाटक करतो आहे? तेव्हा तो पण हो बोलतो. तर जीवा म्हणतो, अरे तुझी तर जेवणाची सोय झाली आहे, तू भेळ खाल्ली, पण माझ्या जेवणाचं काय? मला तर भूक लागली आहे आणि माझी बॅटरी पण लो झाली आहे, नाही तर ऑनलाईन ऑर्डर केली असती. तितक्यात नंदिनीची आई तिथे जेवण घेऊन येते आणि म्हणते, वरण भात खाणार? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा नेमका भातामध्ये लगेच हात घालतो आणि त्याला चटकाही बसतो. तितक्यात नंदिनीची आई म्हणते, नंदिनी बोललीच होती जीवांना सांग की डायरेक्ट हात घालू नका भातामध्ये, नाही तर चटका बसेल. तिला तुमची काळजी आहे हो. आत्तासुद्धा ती बाल्कनीतनं बघत असेल बघा. तेव्हा खरंच नंदिनी बघत असते आणि दुसरीकडे काव्या त्या बोक्याला झोपत असते, पांघरून टाकते आणि त्याच्याशी बोलते, आता तू आणि मी एकत्रच झोपणार आहोत बोक्या. एकीकडे पार्थने पण अंग टाकलेलं असतं. हे ऐकून तो लगे उठून बसतो आणि काव्याकडे बघतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.